सर्वांना जय भीम. मी राहुल सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या या स्पेशल शोमध्ये. आपल्याला माहिती आहे की जागतिक महिला दिन 8 तारखेला आहे आणि या निमित्ताने मी आपल्यासोबत अशा एका रमाईच्या लेकीची भेट तुमच्याशी घालून देणार आहे, जिने गेली 14 वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये रमाई मासिकाचे संपादन करून आपल्यासमोर चळवळीचा एक आगळा वेगळा आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे, ज्यातून महाराष्ट्रातील अनेक नवसाहित्यिका, नवलेखिका तयार झाल्यात, नवकवयित्री तयार झाल्या आणि ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं रमाई मासिकाचं संपादन करणाऱ्या डॉक्टर रेखा मेश्राम आज ह्या माझ्यासोबत आहेत आणि आपण एकूणच रमाई मासिक काय आहे, रमाई मासिक कसं तयार झालेलं आहे आणि त्याची एकूण पार्श्वभूमी काय आहे आणि रमाई मासिकाने सध्याच्या परिस्थितीमध्ये काय काय महत्त्वाचे काम केलेले आहेत हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. तर मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जय भीम करतो रेखा मेश्राम मॅडम यांना. जय भीम. तुमचं खूप खूप स्वागत. आज रमाई या मासिकाच्या संदर्भाने मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला सांगताना हा आनंद होतो मला की गेल्या 14 वर्षापासून आपण रमाईचं यशस्वीपणे संपादन करीत आहात आणि हे संपादन करत असताना हा रमाईचा प्रवास कसा सुरू झाला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या काळामध्ये तुम्ही रमाई मासिक सुरू केलं त्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि त्या काळातील जी काही साहित्यिक सांस्कृतिक आंबेडकरी चळवळीमध्ये असलेली जो प्रवाह होता तो काय होता हा समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून मग रमाईची आपण बीजारोपण कसं केलं आणि रमाई कशी लोकांच्या समोर ठेवली, महाराष्ट्राच्या समोर ठेवली, याबद्दल आपण आम्हाला सविस्तरपणे सांगावं. सगळ्यांना जय भीम. खरं तर रमाईची वाटचाल आणि त्या काळातल्या सगळ्या भूमिका सांगत असताना तो सगळा काळ असा नजरेच्या समोरून जातो आहे. सुरुवातीलाच मी आपला आभार मानेल की आपण ह्या चॅनलच्या अनुषंगाने एक नियतकालिकाच्या संदर्भामधली चळवळ आपण या ठिकाणी दाखवत आहात. त्यामुळे सुरुवातीलाच मी आपले या ठिकाणी आभार मानेल. रमाई मासिकाची सुरुवात आणि त्या अगोदरची असलेली चळवळ जी आहे आंबेडकरी चळवळ, हे सांगत असताना मला या ठिकाणी विशेष आनंद असा होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, यांच्या कार्यावर प्रत्येक आंबेडकरी विचाराचा युवक युवती या काळामध्ये भाग घेतच होता. नाही असं अजिबात नाही. साहित्याच्या क्षेत्रामध्येही ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चळवळीमध्ये सहभाग नोंदवला त्यांनी साहित्य लेखनही केलं. मासिकाची सुरुवात जर म्हणत असाल तर त्या काळामध्ये रमाई या नावाचं काहीही मासिक चालू झालेलं नव्हतं, नियतकालिक सुरू नव्हतं. एक दुसरं असं की रमाईच्या अनुषंगाने सुरुवातीला फक्त कादंबरी लेखन झालेलं होतं आणि एक थोड्याफार प्रमाणामध्ये रमाईच्या अनुषंगाने लेखनाची सुरुवात होती. रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी, अशाच अनुषंगाने रमाईची त्यावेळेला फार ओळख होती. महिलांसाठी काही आपण केलं पाहिजे आणि महिलांच्या लेखनाला, बहुजन महिलांच्या लेखनाला आपण एक ज्याला म्हणता येईल की एक निश्चितता दिली पाहिजे, त्यांचं लेखन आलं पाहिजे. अशा अनुषंगाने एक विचार प्राध्यापक भारत शिरसाट सर आणि मी आमच्या चर्चेतून आला आणि महिलांसाठीचं असलेलं मासिक आपण जर सुरू करायचं असेल तर मग काय अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागेल, हा एक भाग होता. खरं तर या मासिकाचं नाव रमाई का घ्यावं हाही एक भाग होता. पण हे सगळं जर असेल तर मग रमाईची चळवळ आपण पुढे घेतो आहोत ना, मग पुढे घेत असेल तर रमाई पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. म्हणजे रमाई फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणून पुढे येतात असं नाही, तर रमाई ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या रमाई आहेत. जसं प्रत्येक माणसांच्या कामाचं दोन स्वरूप असतं, एक कौटुंबिक असेल आणि एक त्यांचं प्रत्यक्षपणे असलेलं लोकांच्या हितांसाठी असलेलं जे काही चळवळ आहे अशा पद्धतीचं काम असेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे खंड वाचत असताना आपल्याला स्पष्टपणे दिसतं की रमाई सुद्धा बऱ्याच अंशाने त्यांच्यासोबत त्यांच्या विचारांशी जुळलेल्या आपल्याला दिसतात आणि
त्यांची एक चर्चा होताना दिसते. त्यांच्या एकूणच बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वैचारिक देवाणघेवाणही त्यांची होताना दिसते आणि साहजिकच आहे की एवढा मोठं काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या फ्लो मध्ये रमाई सुद्धा आपल्याला चळवळीमध्ये जाताना दिसते. परंतु आतापर्यंत झालं असं होतं की कारुण्यमय रमाई प्रत्यक्षांच्या नजरेच्या समोर या ठिकाणी येत होती आणि मग माता रमाईचं एक चळवळीतलं जे काही प्रारूप आहे ते येणंही तेवढंच गरजेचं होतं. म्हणजे सगळ्यांसाठी कष्टा खाणारा रमाई हे जरी असलं तरी चळवळीत भाग घेणारा रमाई देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे शारीरिक प्रवृत्तीचा आपली सुदृढ जरी नसली तरी वैचारिक सुदृढता त्यांच्याकडे कितीतरी मोठी होती. हा एक भाग आहे. सगळाच जीवनपट आपल्याला रमाईचा आपल्या डोळ्यासमोर झरझर जाताना असा दिसतो आणि मग त्यातले वैचारिक सक्षम असलेल्या रमाई आपल्याला त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या सगळ्या प्रवासातून दिसतात. जे रामू ते रमाबाई ते रमाईपर्यंतचा असा सगळाच प्रवास आपल्याला देतो आणि मग असं जर सक्षम असलेली चळवळीत असणारी जी काही आपली माता आहे तिला त्या रमाईंना आपल्याला त्यांचं एक नियतकालिक म्हणून एक साहित्यातल्या रमाई म्हणून आपण पुढे का आणू नये अशातला एक विचार सिरसाट सरांचा आणि माझा यावेळेला झाला आणि मग असं लक्षात आलं की आपण म्हणजे त्यावेळेची जी काही परिस्थिती होती की त्याच्यामध्ये चळवळीमध्ये स्त्रिया भरपूर होत्या, नाही असं नाही. राजकीय चळवळीमध्ये खूप जास्त भाग घेणाऱ्या होत्या. धार्मिक चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या आपल्या स्त्रिया होत्या. परंतु साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक भाग होत होता की त्यांच्या मनामध्ये साठलेला जो काही लेखनाचा भाग असेल किंवा त्यांच्या मनामध्ये साठलेली जी काही अभिव्यक्ती असेल ती अभिव्यक्ती लेखनाच्या स्वरूपात येत नव्हती. मोठे मोठे स्त्री जे काही लेखिकांच्या अनुषंगाने असलेले संमेलन व्हायची परंतु त्या ठिकाणी संमेलनामध्ये सर्वसामान्य स्त्रियांचा सहभाग नव्हता. त्या संमेलनामध्ये म्हणजे स्टेजवर त्या स्टेजवर जो काही जी काही प्रस्थापित असलेली बहुजनांची असेल म्हणजे आंबेडकरी स्त्री असेल तिचा एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तिचा सहभाग त्या ठिकाणी होता आणि मग असं जरी असलं तर एक चळवळीच्या अनुषंगाने साहित्याच्या चळवळीच्या अनुषंगाने तिने काहीतरी बोलतं झालं पाहिजे. तिची चळवळ पुढे आली पाहिजे. तिचं जे काही म्हणणं आहे ते सांगता आलं पाहिजे तिला आणि त्या अनुषंगाने मग आपण रमाई मासिक सुरू करावं असा एक आमचा विचार झाला. म्हणजे मला सांगायला आवडेल की सिरसाट सरांचा जो काही चळवळीतला दांडगा अनुभव आहे आणि त्यांचं जे काही झटणं आहे चळवळीशी त्याचा एक खूप मोठा ज्याला म्हणता येईल की प्रामाणिकपणा ह्या चळवळीमध्ये आहे आणि म्हणून हे जे मासिक आहे त्याचं एक आपल्याला त्याचे पूर्णत्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तो विचार मग आता पूर्णत्वात आणायचा असेल तर मग काय तर सुरुवातीला फाउंडेशनची निर्मिती झाली. म्हणजे अर्थात रमाईच्या ज्याला म्हणता येईल की रमाईचा जयंती जी होती ती जयंती आपण कशी साजरी करावी तर जयंती करताना मग आमच्या सगळ्या भगिनी मग देवशिला गवंदे मॅडम असतील, खाडेताई असतील, खडसे मॅडम असतील आणि अशा आम्ही सगळ्या भगिनी जेवढ्या होतो तर तेवढ्या सगळ्या जणी आम्ही एक छोटासा रमाईचा फोटो आणि एक हार असा घेऊन प्रत्येक विहारात गेलो आणि तिथे त्या ठिकाणी रमाईची जयंती केली. हे पहिलं होतं. त्यावेळेला 7 फेब्रुवारी ही तारीख फक्त आदरणीय जवी पवार यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला एक दिसते आणि ती 7 फेब्रुवारीची जी काही आहे त्या दिवशी आम्ही ती सगळी जयंती केली आणि त्याच्यानंतर मग एक प्रोग्राम आणि मग फाउंडेशनची स्थापना केली, रमाई फाउंडेशन. रमाई चळवळीचं एक प्रारूप आहे म्हणून रमाईच्या नावाने फाउंडेशनची स्थापना की सगळ्या ज्या काही ज्याला म्हणताय बोलू पाहत आहे, काम करू पाहत आहेत अशा सगळ्या महिलांसाठीचं एक जे काही विचारपीठ आहे त्याची निर्मिती रमाई फाउंडेशन जिथे माझ्या सगळ्या मैत्रिणी अगदी यांची नावं मी आता घेतली त्या सगळ्याच मैत्रिणी या ठिकाणी इरिरीने भाग त्यांनी घेतला आणि त्यानंतर एक एक सगळ्या मैत्रिणी जुळत गेल्या. त्या मैत्रिणींसोबत त्यांचे ज्याला म्हणते जोडीदार सुद्धा त्या ठिकाणी जुळले. म्हणजे असं नाहीये की फक्त तुम्ही काम करतायत म्हणून करा असं नाहीये. ते अगदी ते सुद्धा जुळले आणि मग 2010 ला या ठिकाणी 25 डिसेंबर 2010 ला रमाई मासिकाची सुरुवात झाली.
जे आंबेडकरी महिला चळवळीचं मुखपत्र म्हणून मासिक रमाई असं नाव हे आम्ही या जे ठिकाणी दिलं. हे जे पहिलं मुखपत्र आहे, तर अर्थातच ज्यावेळेस आपण पहिलं बीज पेरतो किंवा पहिली निर्मिती होते कोणती पण, तर त्याचा फार मोठा आनंद आपल्याला होत असतो. पहिला अंक आल्यानंतर काय वाटलं? आणि पहिला अंक आनंदच झाला. जमवताना पहिला अंक जमवताना काय काय करावं लागलं? कारण हा पहिलाच म्हणजे प्रयत्न होता. मग लेखकांशी संपर्क असेल, ती सगळी माहिती करणं, कसा तो तुम्ही पेलला तो पहिला प्रवास? म्हणजे प्रवास चांगलाच होता, नाही असं नाही. सगळ्या मैत्रिणी अगदी तयार होत्या. फक्त एवढं होतं, की 1 वर्षाचा जो काळ 7 फेब्रुवारीपासून ते डिसेंबरपर्यंतचा जो काळ होता ना, त्याच्यात अनेक महिला आणि जुळल्या गेल्या आणि मासिक सुरू करत असताना ती काही फारशी लेखनाची अडचण फारशी नाही झाली. बरं. कारण त्याच्याही आधी 2005ला कविता रमायची म्हणून संपादित पुस्तक माझं निघालेलंच होतं. म्हणजे आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं, की रमाईच्या संदर्भातल्या असलेल्या कवितांचं, फक्त कवितांचं या ठिकाणी क्या बात है! पुस्तक आपण संपादित करायचं आणि ते हं, पुस्तक आम्ही त्यावेळेला 2005 मध्ये हं. संपादित केलं. अनेक ज्याला म्हणता येईल अनुभव त्यावेळेला आले. अनेक ज्या नको असलेल्या वाक्यही आम्हाला ऐकायला आले त्यावेळेला. त्याचा उल्लेख काही करणार नाही कारण ते बरोबर वाटणार नाही इथे. तर पण छान झालं. पुस्तक सुंदर म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या संदर्भात बोललं. ही अडचण नव्हती. फक्त असं आणि झालं, पहिल्या की पहिल्या अंकामध्ये पहिला अंक ज्यावेळेस तुम्ही लोकांना वितरित केला, तर तुम्ही कुणाला पहिला अंक द्यावा असं तुम्हाला वाटलं त्यावेळी? कारण पहिला अंक आहे आणि तो काही विशेष लोकांना गेला पाहिजे ही एक भावना आपली असते. अ, आमचा पहिला अंक ज्यावेळेला निघाला ना, त्यावेळेला पहिल्यांदाच आदरणीय सुशीला मूल जाधव मॅडम क्या बात है! यांना तो पहिला अंक दिला गेला अच्छा. आणि प्राध्यापक अविनाश डोळस सर यांना दिला. विजयकुमार गवई सर यांना तो अंक दिला गेला. म्हणजे हे बरोबर. सगळे मार्गदर्शक म्हणून अगदी आमच्या पाठीशी आजही म्हणजे होतेच अगदी आज आणि काय त्यांची काय प्रतीक्षा. प्रतिक्रिया होती या लोकांची? हे सगळे मोठी मोठी मान्यवर आहेत, साहित्य क्षेत्रामधली हो. दिग्गज नाव आहेत आंबेडकरी चळवळीचे. काय यांची प्रतिक्रिया होती? अ, सगळ्यांची छानच प्रतिक्रिया होती. पण मला मूल मॅडमची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवावीशी वाटेल आणि दुसरं बिल असं, हं, उर्मिलाताईंचं नाव मी आवर्जून घेईल. उर्मिला पवार मॅडम आहे, अरुणा लोखंडे मॅडम आहेत. त्यांचं हं, नाव कारण अरुणाताईंचं पण अगदी ज्याला म्हणता येईल, की खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी आहे हं. डॉक्टर अरुणा लोखंडे मॅडमचं. तर सगळ्यांनीच खूप चांगलं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे औरंगाबादमध्ये अरुणाताई लोखंडे आणि मूल मॅडम यांचं हां. यांचं जे काही आहे नेहमीच मार्गदर्शन म्हणून मिळत गेलं. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी नोंदवावीशी वाटेल, की मूल मॅडमनी त्याच्यातल्या थोड्या-थोड्या बारीक गोष्टी मात्र आम्हाला नक्की सांगितल्या, की तुम्ही सुरू करताय, पण हे बंद पडणार नाही याची काळजी घ्या. कारण क्या त्याही बात है! चळवळीशी जुळूनच होत्या आणि एक वाक्य मात्र त्यांनी फार जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की प्रसिद्धीत माणूस आला ना, की मग त्याला प्रसिद्धीची हाव वाटायला लागते. हं. असं होतं बऱ्याचदा. म्हणजे आम्हाला ते शिवलं नाही अजून याचा आनंद वाटतोय. पण त्यांनी एक एक वाक्य जरूर म्हटलेलं होतं, की "उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका." हे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला क्या आणि बात है! ती खूप आठवण सुंदर. अजूनही आहे. ती आठवण म्हणूनच 14 अजूनही वर्ष आहे. म्हणूनच 14 वर्ष तुम्ही म्हणजे अविरतपणे हा प्रयत्न सातत्यानं करत आहात. हो, कधीच हा आहे, खंड आहे. पडला नाही. मला फार आनंद होतो नाही. हे बघताना. हो, ते आहेच, आहेच आणि तर तुम्ही मैत्रिणींची भक्कम साथ आहे त्या थोडंसं अनुषंगाने. थोडंसं मी तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली बोलताना, तर तुम्ही रमाईच्या जयंतीपासून सुरुवात केली आणि रमाईचं चळवळीतलं योगदान इथे सांगितलं. मुळात रमाई हा एक आरसा आहे, समीक्षा समीक्षा आहे चळवळीच्या म्हणजे रमाई मासिक आपलं. हां, ही रमाई चळवळ. तर त्याचप्रमाणे अ, माता रमाई सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीच्या उत्कृष्ट समीक्षक होत्या. उत्कृष्ट अगदी, त्या अगदी. हां, त्या काय म्हणतात त्याला आपण टिप्पणी करणाऱ्या होत्या त्याच्यावर. तर हं. त्याबद्दल तुम्हाला तुमचा म्हणजे तुमचं वाचन किंवा तुमचा अभ्यास काय म्हणतो? नाही रमाई आपण नेहमी वाचायला लागलो ना रमाईंच्या संदर्भामध्ये, तर प्रत्येक पैलू उलगडत जातो. की किती ग्रेट रमाई आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला वाटायला लागतात. हे भावनिक रमाई पण आपल्याला खूपच छान वाटते. म्हणजे छान म्हणजे त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी असं आहेच. नाही असं अगदीच. नाही. परंतु त्यांच्यातला करारीपणा, त्यांच्यातलं निर्देशकत्व, त्यांचा हं. समाजाप्रती असलेला अभ्यास
त्यांची समाजाप्रती असलेली काळजी, त्यांची बाबासाहेबांची असलेली निष्ठा, मुलांना पण घडवायचं कसं, तर केवळ आपल्याच मुलांना नाही, तर दुसऱ्याही क्या बात है! जे काही मुलं अगदी, आहेत अगदी, त्यांनाही अगदी. कशा अगदी बरोबर. पद्धतीने घडवायचं, हे प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला रमाई खूपच अशा बाबासाहेबांच्या इतक्याच त्यांच्या समतुल्य अशा ग्रेट आपल्याला वाटायला लागतात. म्हणजे आपण असं नाही सांगू अगदी. शकत, की नाही आता मला इतकीच रमाई कळाली, असं नाही. आपल्याला क्या क्षणाक्षणाला बात रमाई है! ग्रेट जाताना नाही दिसते. आणि तुमच्या रमाईच्या माध्यमातून आम्ही रमाई शिकतच आहोत. रमाई समजूनच घेत आहोत. खूप चांगला सुरुवातीची पार्श्वभूमी आणि अनुभव सांगितला. आपण पुढे वळूया. आज 14 वर्ष तुम्ही अविरतपणे हे कार्य करत आहात. या 14 वर्षामध्ये तुम्हाला काय त्रास नाही म्हणता येईल, परंतु चळवळ तुम्ही कशी बांधत गेला, लोकं कशी जोडत गेलात आणि आज आणखीन तुम्ही अनुभव संपन्न कसे होत गेला आणि त्यातून चळवळ मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यात कसे यशस्वी झालात, याबद्दल काय सांगाल? अ, सुरुवातच अशी करेल, की रमाईच्या आयुष्यात असणाऱ्या, माता रमाईच्या आयुष्यात असणारे सगळे खाचखळगे जशा त्या पेलत-पेलत पुढे गेल्या ना, तशा पद्धतीने रमाई मासिक सुद्धा अशाच पद्धतीने खाचखळग्याने पेलत-पेलत पुढे जात आहे. म्हणजे ज्यावेळेला रमाई मासिकाची सुरुवात 25 डिसेंबर 2010 ला केली, त्यावेळेला आपली जी चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने भारिप बहुजन भारिप यांनी सुद्धा म्हणजे राजकीय पक्षांनी सुद्धा 25 डिसेंबर 2000 हे 1990 जवळपास अशा पद्धतीने महिला भारतीय महिला दिन जो काही आहे, तर तो साजरा महिला मुक्ती दिन साजरा करायला सुरुवात केली होती. राजकीय पातळीवर या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ पुढे चाललेली होती. पण सामाजिक जो काही बेस आहे, त्या सामाजिक अनुषंगाने तिथपर्यंत प्रत्येक महिला पुढे आलेली आपल्याला दिसत नव्हते. आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये 25 डिसेंबर हा स्त्री मुक्ती दिन व्हावा इथपर्यंतची जी काही वैचारिक सक्षमता आहे, ती फारशी झालेली आपल्याला दिसत नाही. ज्यांना त्याच्या संदर्भातली जाण होते अशांनी त्याचे उल्लेख केले, परंतु ती मोठ्या प्रमाणात व्हावी अशातला भाग या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून 25 डिसेंबरला रमाई मासिकाची आपण ज्यावेळेला सुरुवात केली, त्यावेळेला हा एक उद्देश होता, की साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी रमाई आली पाहिजे. रमाई म्हणजे 25 डिसेंबर महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी आला पाहिजे. हा एक भाग आणि रमाई चळवळीचा एक भाग अशा दोन्ही पद्धतीचा विचार या ठिकाणी होता. आणि म्हणून मग तो दिवस आपण निवडला. खाचखळगे तर होते सुरुवातीला. आपल्याला माहिती कुठलाही नियतकालिक असो किंवा कुठलीही चळवळ चालू करत असताना आपल्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागतात. एक महत्वाची बाब अजूनही आहे, की साहित्य लेखन साहित्य आम्हाला कधी कमी पडलेलं नाही. ते अजूनही अविरतपणे आधी ओखानी या ठिकाणी होते. सुरुवातीचा जो काळ होता तो प्रथम लिहिणारी जी स्त्री आहे, तिचं जे काही पहिलं पाऊल होतं, ते पहिल्या पाऊलाच्या सुरुवातीपासूनच मासिकाची सुरुवात म्हणजे आपण बघूया. ती खूप सक्षमपणे लिहितच आहे अशातला भाग नव्हता. ते पहिलंच पाऊल होतं आणि तशा अनुषंगाने ती लिहित होती. त्या लेखिका होण्याच्या सुरुवातीचा त्यांचा काळ होता आणि आम्ही छापत होतो, की अभिव्यक्त त्या झाल्या पाहिजे. कथा आल्या, अगदी लेख आले. खूप प्राथमिक अवस्थेमध्ये होते. त्यांना खूप आपल्याला सगळ्या गोष्टी करत, करेक्शन करत म्हणा आपण ते चाललेलं होतं. आणि मग 4-5 वर्ष झाल्यानंतर त्याच्यामधली जी काही ज्याला म्हणता येईल, की वैचारिक जी काही सक्षमता आहे ती अधिकाधिक यायला लागली. मग आता हे फक्त जो काही 14 वर्षाचा काळ आहे, या 14 वर्षाच्या काळामध्ये अनेक टप्पे असे आले, की आपण असं म्हणतो, की अनेकदा जी काही नियतकालिक आहे किंवा कुठलीही आहे त्याला आर्थिक आधार असायला लागतो. कारण तो आर्थिक आधार नसेल, तर ती चळवळही थांबायला लागते. आणि आमिष नसल्यामुळे आपल्याला तोंडही द्यावे लागले, परंतु चळवळी चालवायच्याच आहेत. त्याच्यामुळे तोही भाग आपण या ठिकाणी कुठलाही गृहीत धरलेला नाही. या काळामध्ये आम्हाला अधिक चांगल्या मैत्रिणी जोडता आल्या. जसं आमच्या सोलापूरच्या
गजबिये ताई आहे, म्हणजे अगदी दोघं पण शारदाताई गजबिये आहेत, सूर्यभानजी गजबिये साहेब आहेत. दोघांनी त्या ठिकाणी रमाईची जी काही चळवळ आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणात घेतली. इकडे आपल्या मुंबईला, ठाण्याला कल्पना वाहुळे आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात तिकडे चळवळ सुरू करायला सुरुवात केली. इकडे राजकन्याताई गुंडाडे मॅडम जुळल्या गेल्या, प्रज्ञा साळवे या ठिकाणी जुळल्या गेल्या. आणि अनेक ज्या मैत्रिणी आहेत, मला त्यांची नावं घेणं या ठिकाणी गरजेचंच आहे. म्हणजे जसं मी माझ्या या सगळ्या मैत्रिणींचं नाव मी मुद्दाम घेते या ठिकाणी, की दैवशिरा गवंदे ह्या सुरुवातीपासूनच्याच माझ्या मैत्रिणी, अगदी शोभा खाडे आहेत, ललिताताई खडसे, बेबीनंदा पवार आहेत, सुभाश्री सिरसाट ह्या आहेत, बेबीनंदा पवार आहेत, त्याच्यानंतर विजया सिरसाट आहे, प्राध्यापिका विजया सिरसाट आहे, प्रज्ञाताईंचं नाव मी आता घेतलं, कल्पना वाहुळे मी तुम्हाला सांगितलं त्या ठाण्याच्या, अगदी सक्षमपणे त्यांनी ते काम केलेलं आहे. पुढे मी त्यांची तुम्हाला एक हे पण सांगेल आठवण, शारदाताई आहेत, राजकन्याताईंचं मी नाव घेतलं आताच, डॉक्टर श्यामल गरुड मॅडम आहेत, डॉक्टर वंदना पाटील आहेत, डॉक्टर ललिता गोपाळ मॅडम आहेत. आणि मार्गदर्शक आम्हाला तसे सक्षमही मिळाले, म्हणजे जवळ पवार सर आहेत, प्राध्यापक रणजित मेश्राम सर आहेत, डॉक्टर अरुणा लोखंडे मॅडम आहेत, उर्मिलाताई पवार आहेत, आशा थोरात मॅडम आहेत, प्राध्यापिका आशालता कांबळे मॅडम आहेत, प्राध्यापक विजयकुमार गवई सर, डॉक्टर संजय मून सर, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम आणि डॉक्टर क्षमा खोब्रागर यांनी, ज्यांची अविरत आम्हाला नेहमीच आठवण सतावत असते, जे शरीराने उपलब्ध नाहीयेत पण त्यांचे विचार अजूनही मनामध्ये पक्के आहेत, असे प्राध्यापक अविनाश डोळस सर आणि प्राध्यापिका सुशीला मूल जाधव मॅडम, हे सगळेच मंडळींनी अगदी आम्ही जे काही नवोदित होतो त्या मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. म्हणजे नक्कीच रमाईची चळवळ अशी महाराष्ट्रामध्ये पोहोचवायला यांचं सहकार्य खूप मोठं आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि दुसरं असं की केवळ या ठिकाणी वर्गणीदार करायचे आणि वर्गणी जमा करायची अशातला भाग नव्हता, तर प्रत्येकाने त्या ठिकाणी जो काही आहे की रमाई मेळावा या ठिकाणी घ्यायचा, पण तो मेळावा म्हणजे फक्त मेळावा नाही, तो वैचारिक असलेलं त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे रमाईच्या अनुषंगाने, रमाई मासिकाच्या अनुषंगाने कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले, म्हणजे ठाण्याला असेल किंवा सोलापूरला असेल अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रमाईच्या अनुषंगाने वैचारिक मेळावे या ठिकाणी झाले, लेखिकांचे झाले आणि प्रत्येकाने या ठिकाणी भाग घेतला. फक्त एवढंच होतं की आमचे बंधू मात्र असं म्हणायचे की आम्ही काय आता तुम्ही फक्त महिलांची चळवळ ही घेता, मग आम्हाला काही अधिकार नाही आहे का, अशा अनेक आले. पण आम्ही त्यांना म्हटलं की बाबा आम्ही म्हणजे आम्ही असं काही भेद वगैरे करणारे नाहीये, पण मुळातच स्त्रियांना जो काही आहे, बहुजनांच्या स्त्रियांनाच, आंबेडकरी स्त्रियांनाच ज्याला म्हणता येईल की लिहिण्याचं जे काही आहे सक्षम असं माध्यम या ठिकाणी उपलब्ध नव्हतं आणि ते देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आपणही देऊ शकता पण आपण कवितेच्या स्वरूपात द्या, कारण पानांची संख्या कमी असते. बरोबर. जर द्यायचं असेल तर तुम्ही अगदी कविता नक्की, म्हणजे फार सुंदर पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन केलं. म्हणजे जे काही आपले बंधू आहेत, बंधूंना पण या भगिनींसोबत कसं घ्यायचं, तर ते त्याचं नियोजन तुम्ही फार छान केलं. अतिशय तुमचा हा मुत्सद्दीपणा फार चांगला होता. आता मला पुढे विचारायचं आहे तुम्हाला की नेमकं याचं आउटपुट काय, म्हणजे जसं आपण काय म्हणू शकतो की यातून किती लेखिका घडल्यात, कुणाला तुम्ही संधी दिल्यात, याचे काय चांगले परिणाम आपल्याला बघायला भेटले? खूप छान. खरं तर याचा आउटपुट आहेच. म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा लेखन आमच्या लेखिकेंचा त्या मासिकामध्ये आलं, त्यांचा तो आनंद आम्हाला अधिक महत्वाचा वाटला आणि त्या आनंदाने त्या अधिक चांगल्या वेगवेगळ्या विषयांना, आणि तो पण विषय फक्त असा नाहीये, तो वैचारिक अनुषंगाने असलेला जो काही विषय असेल, आत्ताचे जे काही प्रश्न आहेत, आत्ताच्या चाललेल्या घडामोडी ज्या आहेत, ज्या आपण अंधश्रद्धेतून नाही बघत आहोत, बाबासाहेबांचे, फुलेंचे, सावित्रीबाईंचे, रमाईचे, शाहूंचे असे विचार आपण पेरलेली माणसं आहोत आणि असे विचार आले पाहिजे आपले, त्याचं एक सूत्र आपलं असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या लेखनाला खूप मोठी अशी ज्याला म्हणता येईल की धार या ठिकाणी येत गेली. म्हणून कविता आल्या,
ज्याला म्हणता येईल छोटे छोटे प्रसंग त्या ठिकाणी आले, प्रासंगिक लेखन त्या ठिकाणी आलं आणि ज्याला म्हणता येईल की कथा पण त्या ठिकाणी आल्या, लेख तर आलेच आहे. अशा पद्धतीचं बरेच म्हणजे मी असं म्हणेल की खूप लेखिका या ठिकाणी आपल्याला घडलेल्या या ठिकाणी दिसत आहेत. काही काही महत्वाची नावं आणि किंवा काय कुणाकुणाचं काय आपल्याला चांगलं साहित्य उपलब्ध झालं या निमित्ताने? सगळ्यांचंच मी म्हणेल की डॉक्टर आशा थोरात मॅडम आहेत, त्यानंतर सुजाता लोखंडे आहेत, आपल्या मंगलमून आहेत, अशा अनेक लेखिका आहेत आणि कवयित्री सुद्धा त्याच दर्जाचा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सुरुवातीला मूल मॅडमचं पण लेखन या ठिकाणी येत होतं आणि रत्नकला बनसोडे आहेत किंवा अनेक उर्मिला ताईंचं आहे लेखन या ठिकाणी, सुषमा पाखरे आहेत, धम्मसंगिनी रमा गोरख यांचं आपल्याला दिसतं, शीतल कांबळेंचं दिसतं, सरिता सातार्डे यांचा लेख आपल्याला दिसतो. म्हणजे आजच्या अनेक जेवढ्या काही लेखिका आघाडीच्या लेखिका आपल्याला दिसत आहेत, बऱ्यापैकी जे नावं तुम्ही सांगत आहेत यांचं बऱ्यापैकी साहित्य आम्हाला मिळतं, वाचायला मिळतं, त्या हो सातत्याने लिहिताना दिसतात आपल्याला. तर ही लेखनाची जी हो सवय आहे मुळातच या रमाई मासिकापासून सुरू झाली असे मला काही हरकत नाही. खूप छान आहे. रमाईचा हा दुसरा टप्पा जो आपण आहे तो समजून घेणं फार महत्वाचं आहे. रमाई चळवळ जी आहे ही इथेच थांबली नाही, तर अगदी महाराष्ट्रातील तमाम महिलांना एकत्र करून त्यांची संमेलनं भरवण्याचं सुद्धा मोठं योगदान तुम्ही या चळवळीमध्ये केलेलं आहे. आणि हे साधं काम नव्हतं, अतिशय जिकरीचं काम हो होतं, अतिशय महत्वाचं काम होतं. आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने एकमेकींची मनं समजून घेऊन त्या पद्धतीनं चळवळीला कशी आपल्याला त्याचा फायदा होईल, त्याची बांधणी कशी होईल यासाठी सुद्धा तुम्ही महत्वाचं काम केलं. तर रमाई चळवळीचं साहित्य संमेलन हे काय होतं आणि त्याचे उद्दिष्ट काय होते आणि ते कशासाठी तुम्ही घेतलं, त्याचा प्रवास कसा होता? महत्वाचंच आहे. मासिक आपण सुरू करतो एक वैचारिक चळवळ म्हणून आणि याही रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने पुन्हा मी नाव घेईल प्राध्यापक भारत सरांचं, कारण भैयासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या अनुषंगाने त्यांचं काम हे मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच ते काम करत असताना रमाई चळवळीचं साहित्य संमेलन असलं पाहिजे असाही एक मानस सरांचा या ठिकाणी होता. दुसरं असं की हे सगळं काम करताना चळवळ कशासाठी आणि रमाई चळवळीचं साहित्य संमेलन का भरवायचं, तर ज्या काही महिला लिहित आहेत आणि जे काही ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आपल्याला संमेलनाच्या अनुषंगाने मांडायचे आहेत ते या ठिकाणी असले पाहिजे. आणि एका विचारपीठावर महिलांनी केवळ गॅदर होऊ नये, म्हणजे केवळ ज्याला म्हणता येईल की एक जमाव होऊ नये, तर रमाईच्या स्मृती दिवसाच्या अनुषंगाने 27 मेला रमाईच्या त्या स्मृती दिवसाला एक विचार त्या ठिकाणी प्रत्येकाने आपला सांगितला पाहिजे, की वैचारिक देवाणघेवाण झाली पाहिजे. हा दिवस एक वैचारिक देवाणघेवाणीचा असला पाहिजे, हा एक भाग या ठिकाणी महत्वाचा होता. म्हणजे सामाजिक स्तरावर वैचारिक आणि सामाजिक साहित्य आणि सामाजिक स्तरावर तो विचाराचा एक देवाणघेवाणीचा काम आपलं झालं पाहिजे, हा एक त्याच्या पाठीमागचा मोठा उद्देश होता. म्हणून सुरुवातीलाच आम्ही ज्यावेळेला हे काम हातात घेतलं त्यावेळेला अगदी रूट लेवलच्या म्हणजे सगळ्या अगदी जी काही आपली काम करणारी स्त्री आहे, जी चळवळीमध्ये काम करणारी स्त्री आहे तिथपासून तर त्या सगळ्याच साहित्याच्या क्षेत्रामध्ये जिला एक महत्वाचं स्थान आहे, अशा सगळ्याच महिलांना या ठिकाणी आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना कुठल्याही शासनाचं कोणतंही योगदान आम्ही स्वीकारलेलं नाही. लोकवर्गणी आणि आपलं स्वतःचं जे काही देणं आहे त्यातनं ह्या चळवळी आजपर्यंत चाललेल्या आहेत. कोणाच्या आमिषालाही आपण या ठिकाणी बळी पडलेलो नाही, हे मुद्दाम या ठिकाणी नोंदवायचं आहे. आणि अशा पद्धतीचं रमाई चळवळीचं साहित्य संमेलन या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये आपण घेतलेलं आहे.
आतापर्यंत किती संमेलन झाली आणि त्यातील महत्वाची जी काही त्या निमित्तानं जे काही अध्यक्षीय भाषणं झाली त्यांचं पण एक पुस्तक आपण छापलेलं आहे. त्यातील काही उल्लेख आपण या ठिकाणी जरूर सांगावा. आतापर्यंत आपण 10 संमेलनं घेतली आहे आणि ते सगळे 10च्या 10ही संमेलनं त्याच्या अध्यक्ष या सगळ्या महिलाच होत्या 10ही संमेलनाच्या. आणि महिलांनाच अध्यक्ष का करावा असंही तुम्ही म्हणाल, पण त्या अध्यक्ष बनण्याच्या इतकं त्यांचं काम आहे आणि त्या कुठेतरी अलक्षितच या ठिकाणी राहिल्या आणि म्हणून त्यांना अध्यक्ष करावा हा एक भाग आमच्या विचारातून आला. त्या 10ही महिला म्हणजे जसं आपल्या सुशीलाताई आहे, सुशीला मूलजाधव मॅडम आहे, डॉक्टर अरुणा लोखंडे मॅडम आहेत, आशालता कांबळेताई, दिशा पिंकी शेख असतील, उर्मिलाताई आहेत आणि अशा सगळ्याच जेवढ्या काही हिराताई बनसोडे आहे, हिरादया पवार आहेत, या सगळ्याच आणि आताच्या ज्या आहे दिशा पिंकी शेख यांना सुद्धा आपण या ठिकाणी अध्यक्षीय स्थान दिलेलं आहे. तर मला एकूण असं दिसतंय तुमच्या पूर्ण याच्यामध्ये की इथे कुठेही आंबेडकरी चळवळ सुटताना दिसत नाहीये. एवढं करत असताना तुम्ही कौशल्य ते जपलेलं आहे की आंबेडकरी चळवळीच्या बाहेर फुले शाहू आंबेडकरी बहुजन ही जी चळवळ आहे याच्या बाहेर तुम्ही कुठल्याही राजकीय किंवा तसल्या विचारांना तुम्ही फिरकू दिलं नाही जवळ. तशा लोकांना पण आपण या चळवळीमध्ये सामील करून घेतलं, याची खबरदारी तुम्ही घेतली. हे याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे प्युरिटी जपली चळवळीची तुम्ही. नाही, आता आपण जर बघितलं ना ती कुठलं कोणाचं आमिष किंवा अनुदान वगैरे घेतलं की आपण त्याचे मांडलिक व्हायला लागतो आणि मग तिथे चळवळीला गालबोटही लागतं आणि तिथं चळवळ संपते, कारण तुमचे विचार तिथे गहाण पडतात. असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आपल्याला जर कामच करायचं आहे आणि आपल्याला जो काही बाबासाहेबांचा विचार आहे, जो काही रमाईचा विचार आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचाराला आपण पाईक मानतो आहोत, असं जर आपण जर एक सगळ्या या विचारांनी जर चालत असेल आणि आपण सक्षम आहोत आता सध्या की आपण कुणाचेही मांडलिक होऊ नये असं जर असेल, म्हणजे या निमित्ताने मी तमाम महाराष्ट्रातील साहित्य संमेलन भरवणारे जे काही लोक असतील किंवा चळवळ करणारी लोक असतील यांनी कधी ही काँग्रेस बीजेपीचा पैसा घेऊन चळवळ राबवू नये हे मात्र तुमच्याकडून मी शिकू शकतो किंवा हा संदेश तुमच्या एकूण सगळ्या चळवळीच्या माध्यमातून मला दिसतो. काय म्हणाल या वाक्यावर तुम्ही? नाही, वाक्य तर छानच आहे आणि राजकीय पार्श्वभूमी ज्यांची असेल, ज्यांनी ते स्वीकारलेलं असेल, त्यांनी वैचारिक जपवणूक केली आहे का, की केवळ आम्हाला हे पाहिजे आहे म्हणून तुम्ही या आमच्या स्टेजवर, या विधानावर तुम्ही आलेला आहात, हे विधान घेऊन तुम्ही चळवळ करत जर असाल तर त्या ठिकाणी ते धोकादायक आहे. या मताची मी मात्र स्पष्टपणे आहे. म्हणून काम जर करायचं असेल तर स्पष्टपणे आपण केलं पाहिजे, कारण येणारा जो काही वर्ग असेल हा काही सगळा अगदी एक कलीन येणारा नाही. अनेकांचे विचार असतात. आपल्याला काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आता असं जर म्हटलं तर आमच्यातल्या सगळ्याच भगिनी ज्या आहेत त्या एका विचाराने आम्ही जे चाललेलो आणि सोबत जे आमचे जे काही सगळे सहकारी आहेत ते सगळेच याच विचाराचे असल्यामुळे कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये अशा या विचाराचे आम्ही आहोत. दुसरं असं की ज्यांना समाज वाचता येत नाही आणि ज्यांना केवळ स्वतःचा स्वार्थ आपल्याला जपायचा असतो, अशांना आपल्या स्टेजवर का आपण आणावं असा एक विचार आहे. त्यामुळे त्यांना आम्ही बाजूला ठेवलेलं आहे आणि लोक चळवळीतून, लोकवर्गणीतून या ठिकाणी ही चळवळ पुढे जाते आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून नोंदवावं लागेल. आता आपल्याला चळवळीचा जो पुढचा टप्पा आहे, रमाई मासिक आज 14 वर्ष पूर्ण करते. पण कोरोना काळामध्ये तुम्ही काही रमाई मासिकाच्या माध्यमातून किंवा रमाई चळवळीच्या माध्यमातून काही वेगळे प्रयोग केले, त्याबद्दलही तुम्ही सांगा. हो, कोरोना काळामध्ये रमाई मासिक बंद पडलेलं नाही, ऑनलाईन ते चाललं. ऑनलाईन म्हणजे त्याची PDF आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला पाठवत होतो. या काळामध्ये एक प्रयोग असाही झाला की आमच्या ज्या मैत्रिणी आहेत, म्हणजे कल्पनाताई ववळे ज्या आहेत, त्यांनी एक ऑनलाईन ग्रुप तयार केला आणि महिलांचा जो काही लेखनाचा जो
त्यांची जी लेखनाचं कौशल्य आहे, ह्या वेगवेगळ्या विषयाला धरून त्यांनी तशा पद्धतीच्या प्रयोग या ठिकाणी केले. म्हणजे रमाई मासिक, आम्ही जो पूर्ण ग्रुप जे आहे रमाई मासिकाचा संपादक आणि संपादकीय जो काही मैत्रिणींचा, तर हा या ठिकाणी महत्वाचा, या ठिकाणी मला असं वाटतं की केवळ थांबू नये. म्हणजे जिथे लोक अगदी दहशतीमध्ये आपलं सगळं जे काही आहे अस्तित्व संपवत होते, अशा अनुषंगाने, म्हणजे सगळी परिस्थितीच तशा पद्धतीची होती. त्या परिस्थितीमध्ये एक कविता संग्रह सगळ्या मैत्रिणींनी मिळून या ठिकाणी सुरुवातीला काढला, छंद माझे जोपासताना अशा नावाचा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी प्रत्येकीने त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, त्या भावना आणि छोटे छोटे प्रसंग अशा पद्धतीचं आम्हीही लिहू शकतो असा एक लेखांचा संग्रह त्यांनी केला. आणि हा एक प्रयोग रमाईच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा होता. तो एक प्रयोग या ठिकाणी त्यांना लेखनाला प्रवृत्त करणारा होता. म्हणजे जो काही वर्ग या ठिकाणी रमाई मासिकात लिहित होता, त्यांनी स्वतंत्र अशा पद्धतीचं साहित्याचं लेखन म्हणजे या हा जो प्रयोग होता, हा वाचकांसाठीचा प्रयोग होता. ज्या वाचक आहेत, ज्या म्हणजे कार्यकर्त्या महिला असतील, वाचक आणि लेखिका दोघांसाठी महत्वाचा होता, कारण त्या लिहितही होत्या आणि वाचतही होत्या. आणि त्यांचं एक स्वतंत्र पुस्तक एक संपादित यावं सगळ्यांचं एकत्रित, हा एक चांगला मानस त्यांचा होता. आणि म्हणून रमाई प्रकाशन, त्याचे प्रकाशक भारत सिरसाट सर आहेत, त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं अगदी चांगल्या पद्धतीने. आणि या महिला अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लिहित्या झाल्या. म्हणजे काही जे प्रसंग आहे, प्रासंगिकता जी आहे, किंवा काही छोटे छोटे त्यांनी कथा ज्या लिहिलेल्या आहे, त्या वाचताना माणसाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी यावं इतकं वास्तवाला भिडलेल्या त्यांच्या कथा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, असं वाचनात येतात. हे खूप महत्वाचंच आहे. आणि खूप छान पद्धतीने त्यांचं लेखन या ठिकाणी चाललेलं आहे अजूनही. खूपच छान. हा एक खूप चांगला प्रयोग होता. आता एकूण आपल्याला समजून घ्यायचं की रमाईची भविष्यातील वाटचाल कशी असेल. ती वाटचाल चांगलीच असणार आहे, कारण लेखनाचा दर्जा प्रत्येकाचा खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे. अनेक प्रसंग ज्याला म्हणता येईल की ते प्रसंग येत आहेत, अनेक अडचणी सुद्धा येत आहेत, त्याच्यावर मात करत करत रमाई पुढे चालली आहे. फक्त एवढं आहे की प्रत्येकाची साथ असणं गरजेचं आहे, कारण एकटा एक व्यक्ती किंवा एकटे जो काही आहे तर ते काम करणं शक्य नसतं. सामूहिक काम असलं तरी प्रत्येकाची एक जबाबदारी या ठिकाणी असते. आणि म्हणून पुढेही वाटचाल अशाच पद्धतीने जाईल असा एक मानस आहे. बघू नक्कीच जाईल. नक्कीच. याला म्हणतात की ज्या पद्धतीने आपण कामाला सुरुवात करतो, त्या सुरुवातीवरच डिपेंड असतं की हे काम आपण सातत्यपूर्ण करणार आहोत की नाही करणार आहोत. ज्या पद्धतीनं तुम्ही या चळवळीला खांद्यावर घेतलेला आहे, अर्थात तुम्ही हे शेवटपर्यंत निभावणार आहात, यात काहीच वाद नाही. पण सातत्यानं तुम्ही यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून या चळवळीला यशस्वी करण्याचं आणि सातत्यानं लोकमानसामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहात, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही मासिकापासून सुरुवात केली, त्यानंतर तुम्ही संमेलन घेत आहात, त्यानंतर काही वेगवेगळे प्रयोग करत आहात, काही पुस्तकं संपादित करत आहात आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिलांना लिहिण्याचं बळ देत आहात, त्यांना वेगवेगळे विषय देत आहेत आणि त्या निमित्ताने महिलांना लिहितं करण्याचं काम रमाई मासिकाच्या माध्यमातून, रमाई चळवळीच्या माध्यमातून आपण करत आहात. त्याबद्दल आपलं नक्कीच मी तुमचं अभिनंदन करेल. गेली 14 वर्ष आपण हे अविरतपणे सातत्यानं न थकता हे काम करत आहात, त्या कार्यासाठी तुम्हाला नक्कीच आम्ही या ठिकाणी मानाचा जयभीम करतोय. आणि एकूणच महाराष्ट्रातील तमाम लोकांना, तमाम आंबेडकरी चळवळीतील महिलांना, तमाम आमच्या बंधूंना मी या ठिकाणी विनंती करेल की आपल्या घरामध्ये, म्हणजे अनेकदा आपण असं म्हणतो की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं जर बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महिलांच्या माध्यमातून झालेलं आहे. महिलांच्या माध्यमातून घरामध्ये आंबेडकरी विचार पेरण्याचं काम झालेलं आहे. अर्थात त्यासाठी त्या महिलांनी जर बाबासाहेबांच्या या शैक्षणिक चळवळीकडे किंवा या अशा लिहिण्याच्या चळवळीकडे जर लक्ष दिलं तर अर्थात अधिक
चांगली प्रगती होऊ शकते, त्यातून अधिक चांगले रिझल्ट आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून जर पुरुषाला वाटत असेल की आपण चळवळीमध्ये आपली बहीण, आपली आई, आपली बायको ही जर रमाईसारखी घडावी, तर रमाई मासिक त्यांना नक्की वाचायला द्या. आपल्या घरात रमाई मासिक आपण लावून घ्या. दर महिन्याला हे मासिक येतं आपल्याकडे. 300 रुपये याची फी आहे, वर्गणी आहे, वर्षाची वर्गणी आहे. आणि आजीवन जर आपण घेतलं तर मला वाटते किती 3000 की 5000? 3000. 3000 आजीवन. एकदा 3000 जर भरले तर आपल्याला आजीवन पैसे भरायची गरज नाही, फी भरायची गरज नाही. आपण आजीवन त्याचे सदस्य व्हाल. आजीवन आपल्या घरापर्यंत रमाई मासिक हे येत राहील. तर या पद्धतीनं प्रत्येकाने या मासिकासाठी हा खर्च नक्की उचलावा, जेणेकरून एक प्रकारची रमाई आपल्या घरामध्ये रोज चालती बोलती रमाई आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल, बघायला मिळेल, शिकायला मिळेल. हे या रमाई चळवळीचं नक्कीच यश आहे. आणि या पद्धतीनं आपण आपल्या घरातील महिलांना सुद्धा तयार करू शकतो असं मला वाटते. म्हणून प्रत्येक आंबेडकरी पुरुषांनी आपल्या घरामध्ये रमाई मासिक नक्की लावून घ्यावे, ही मी शेवटचं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो, महाराष्ट्रातील तमाम जनतेला करतो. या ठिकाणी सर एक या ठिकाणी राहून जाईल म्हणून आणखी एक शेवटचं एक सांगेल की रमाई मासिकाचं जे मुखपृष्ठ आहे, हे मुखपृष्ठाचा उल्लेख मला करायला लागेल की रमाई मासिकाचं जे मुखपृष्ठ आहे हे प्रत्येक महिन्याचं वेगळं आपल्याला दिसेल. जे सरदार सिंग जाधव जे आहेत चित्रकार, कादंबरीकार, यांचं हे योगदान आहे. आणि त्याच्यातल्या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्या सुद्धा त्यांच्या म्हणजे प्रसंगानुरूप त्या महिन्यातलं जे काही वास्तव आहे हे त्या मासिकाचं असलं पाहिजे, म्हणून ते प्रारूप त्यांनी अगदी त्या मासिकाच्या मुखपृष्ठाच्या असलं पाहिजे म्हणून ते दिले. म्हणजे तुम्ही नक्की या ठिकाणी मुखपृष्ठ आणि त्यावरच्या कविता नक्की दाखवा. मित्रांनो, या ठिकाणी जी आपली माऊली आहे ही आजही पाण्यासाठी वनवन भटकते आहे आणि आजही तिला पाण्यासाठी भटकावं लागतं. यातील प्रत्येक चित्र जे आहे हे खरं चित्र आहे, वास्तविक चित्र आहे, काल्पनिक चित्र अजिबात नाही आहेत. अशा अर्थाने चळवळीतलं वास्तव दाखवणारी मुखपृष्ठ ही रमाईची नेहमी असतात. मॅडम, दुसरं हे जे आहे हे चित्र अतिशय बोलकं आहे. या आजीची स्वतः मी मुलाखत घेतलेली आहे. हे बेडक गावातील जे सांगली जिल्हा आहे, जिल्ह्यातील ते बेडक नावाचं गाव आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान या लोकांनी स्वतःच्या खर्चाने बांधली होती आणि काही जातीयवादी लोकांनी ती कमान पाडली होती. आणि म्हणून भर पावसामध्ये ही जी मंडळी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन संपूर्ण कुटुंबासहित हे मुंबईकडे रवाना झाली होती. त्यांनी गाव सोडलं होतं. अख्ख्या गावामध्ये चिटपाखरू हा आंबेडकरी समाजाचा नव्हता. हा सगळ्याच्या सगळा समाज भर पावसामध्ये निघालेला होता. आणि त्या मार्च मधली, त्या लॉंग मार्च मधली ही आमची आजी आहे. आणि त्या आजीचा हा निळा झेंडा असलेला मुखपृष्ठ या ठिकाणी छापलं. हे अतिशय बोलकं चळवळीतलं चित्र आहे की आमच्या आजीची ताकद किती असू शकते. हे जे आहे एक आपली लहानशी ताई या ठिकाणी, म्हणजे भिंत नाही, घर नाही व्यवस्थित, झोपडीमध्ये बसलेली आहे. आणि अशाही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिकाचा मंत्र सांगितलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यामधील जो शिका आहे, वाचाल तर वाचाल, या पद्धतीने ही ताई अभ्यास करत आहे. आणि मोठं होण्याचं स्वप्न आपल्याला तिच्या या डोळ्यात नक्की दिसतं. या पद्धतीचं अतिशय उत्कृष्ट मुखपृष्ठ या ठिकाणी आपल्या चित्रकारांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अशी अनेक आपल्याला दिसेल. म्हणजे ज्या अलक्षित असलेल्या सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने काम करणाऱ्या जेवढ्या काही महिला असतील, संपादक असतील त्या काळामध्ये, त्यांचा अजूनही फारसा उल्लेख होत नाही आहे. अशांचा या ठिकाणी एक विशेष अंक आपण या ठिकाणी काढलेला, त्यांचंही मुखपृष्ठ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे खूप काही काम अजून आपलं राहिलंय असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय. म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक अंक, या 14 वर्षातले सगळे जे काही अंक आहेत त्याचं प्रत्येकाचं मुखपृष्ठ हे वेगळं आहे आणि चटका लावून जाणार आहे की नाही, हे वास्तव आहे. आणि वास्तवच अशा पद्धतीचं आहे की ते आपल्याला त्या ठिकाणी ते बदललंही पाहिजे. अशा पद्धतीने मला असं वाटते की या मुखपृष्ठावर सुद्धा एक संशोधन होऊ शकते. इतके सुंदर, म्हणजे ज्या पद्धतीने मी आता एक प्रसंगावर बोलत होतो आणि ते मुखपृष्ठ समजावून सांगण्याचा माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत होतो. संशोधनात्मक पद्धतीनं जर आपण गेलो तर अतिशय चांगला याच्यावर संशोधन होऊ शकतं. रमाईच्या फक्त मुखपृष्ठांवर, मी आतील लेखांवर तर बोलतच नाही आहे. एवढं दर्जेदार काम रमाई चळवळीचा या मासिकाचा आहे.
अतिशय म्हणजे सॅल्यूट आहे तुमच्या या सगळ्या बांधणीला, या जे काही आपलं मासिक आहे या मासिकाच्या बांधणीला सलाम आहे तुम्हाला. तर तुम्हाला महाराष्ट्राला काही आवाहन करायचं आहे मॅडम? आव्हान म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आता जरा डोळे उघडायची पण गरज आहे. काळ आणि आपल्या आताची जी काही परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती बघता पुढे येणारी जी काही मुलं आहेत, मुली आहेत किंवा जी काही पिढी आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे असं अजिबात म्हणणार नाही. अनेक संकट आहेत, शैक्षणिक असेल, त्यांचे जगण्याचे असतील, आताचे जगण्याचे असतील. आताची जी काही आहे एक देखावा वेगळा आहे आणि वास्तविकता वेगळी आहे. अशी काही परिस्थिती एकंदरीत आहे. सोशल मीडिया किंवा इतर जे काही बाबी आहेत त्याचा चांगला आणि वाईट दोन्हीही परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. म्हणून आताच्या जी काही चाललेल्या या सगळ्या घडामोडी बघता मला असं वाटतं की आता थोडंसं गांभीर्याने आपल्याला लक्ष द्यायला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला जर पुढे न्यायचे असतील, रमाईंचे विचार पुढे न्यायचे असतील आणि ते केवळ सांगून पुढे नाही तर ते जगून पुढे न्यायचे असतील तर त्या अनुषंगाने त्याचं वाचन आणि त्याचा आत्मसात करणं आणि शैक्षणिक आपला दर्जा कसा सुधारेल, नवीन शैक्षणिक धोरण येत आहे आणि ते काय आहे हेही जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. या सगळ्याच बाबी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्याच बाबी या ठिकाणी लक्षात घेऊन आपण आपलं काम करावं. आपण त्या पद्धतीनं आपलं जे काही योगदान आहे, मतदान आहे ते करावं आणि भारतीय राज्यघटना जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सक्षम आपल्या अधिकारासाठी, सगळ्या भारतीयांच्या अधिकारासाठी तयार केली, निर्मिती केली त्याची, तिची जी काही त्या सक्षमता आहे ती आपल्या जगण्याची म्हणजे केवळ आपल्या रांगण्या झाल्यावरच बोलावं असं नाही तर त्याची जागरूकता आपण किती पद्धतीने करावी याचा विचार आपण सगळ्यांनीच या ठिकाणी करावा आणि ते कृतिकार्य आपण या ठिकाणी करावं असं मी या ठिकाणी जरूर म्हणेल. म्हणजे आताच्या परिस्थितीला डोळस पद्धतीने आपण बघावं आणि त्या पद्धतीने आपल्या जसं जमेल प्रत्येकाने तसं आपलं काम करावं आणि नवीन पिढ्यांच्या जे काही आहे, नवीन मुलं जी काही आहे त्यांच्यामध्ये हे वाचनाचं हे रुजवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असं मी म्हणेल आणि त्या अनुषंगाने कार्य हे अविरत असावं असंही मला या ठिकाणी वाटतं आहे. नक्कीच रेखा मेश्राम मॅडम सोबत बोलताना एक गोष्ट मला फार जाणवली, अतिशय साधेपणानं आणि अतिशय निर्मळपणे त्यांनी काही भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे रमाई ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जशी आपण आज वाचतो, बघतो आणि त्यातून रमाई जशी आपल्याला जाणवते चळवळीमध्ये की रमाई कशा असतील, त्याच रमाईचं रूप या पद्धतीनं ही रमाईची लेख आपल्यासमोर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि तिच्या एकूण कार्यातून आपण हे सगळं समजून घेतलं. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं रमाई हे नाव घेत असताना रमाईचं एक लौकिक आहे. रमाई आपल्यासमोर उभी राहते, तिचं एक म्हणजे एक त्यागमूर्ती म्हणून, एक करारी स्त्री म्हणून, एक स्वाभिमानी स्त्री म्हणून या पद्धतीची रमाई होती. आणि त्याच पद्धतीनं म्हणजे ज्या महापुरुषाचं आपण नाव घेतो आणि ज्या महापुरुषाच्या नावाने एखादं संघटन किंवा एखादी चळवळ आपण राबवतो तर त्या महापुरुषाच्या लौकिकाला साजेसं असं काम आपण केलं पाहिजे आणि त्याच्या नावाला कुठेही बट्टा लागता कामा नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी घेऊन मॅडम आणि भारत शिरसाट सर हे जे दाम्पत्य आहे, हे जे एकमेकांचे साथी आहेत, मोठ्या हिमतीनं हा गाडा जो आहे, साहित्याचा गाडा, हा आंबेडकरी चळवळीचा गाडा पुढे नेत आहे. त्यांच्यासोबत आपणही आपले हात देऊया आणि या चळवळीला, रमाई मासिकाच्या या चळवळीला, रमाई चळवळीला आपण बळकट करूया एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. रमाई मासिकाचे आपण सदस्य व्हा. सदस्य होण्यासाठी आपण भारत शिरसाट सर आणि डॉक्टर रेखा मेश्राम मॅडम यांच्याशी संपर्क साधू शकता आणि एवढंच नाही तर तुम्ही या माध्यमातून बहुजन संघटकच्या सोबत सुद्धा संपर्क साधू शकता. आपल्याला हे जे मासिक आहे रमाई मासिक हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्याद्वारे आम्ही करू. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम.